बस कर कर. मला माहिती आहे तिथे जेवला नाहीस तू सर्वांच्या समोर. भूक लागलेली आहे, खाऊन घे. घे. दादा खरंच किती चांगल्या मनाचा माणूस आहेस तू. जे माझ्यावर खूप चिडतोस पण माझी काळजी पण घेतोस. जेव. केवळ मुक्ताच्या शब्दाला मान द्यायचा म्हणून मी सोडून दिलं तुला, पण पूर्णपणे माफ केलेलं नाहीये तुला. फक्त काही दिवस तुझी चौकशी करणार आणि चौकशीत जर काही निघालं तर शिक्षा होणार म्हणजे होणार. आणि शिक्षा तर तुला होणारच, पण ती मी नाही करणार. तुझी तू करून घ्यायची स्वतःच. पहिली शिक्षा, आजपासून घरच्यांच्या सोबत एकत्र जेवायचं नाही. आणि दुसरी शिक्षा, यापुढे पायामध्ये कुठलंही पायताण घालायचं नाही, अनवाणी चालायचं. चालताना पायाला असे दगड धोंडे असे बोचले पाहिजे, वेदना कळतील मग. आणि ही शिक्षा नाही आहे, हे प्रायश्चित्त आहे, तू स्वतःच घेतलेलं. मी नाही दिली तुला शिक्षा, मी दिलेली नाही, तू स्वतःच स्वतःला करून घेतलेस असं सगळ्यांना वाटलं पाहिजे. जेव. नको दादा, खरंच नको. घे घे. तर तो ऋषी सापडत नाही, एक वेगळं टेन्शन. आणि त्यात घरी आल्यावर आता कळतंय की तुझ्या बक्षिसाची रक्कम पण चोरीला गेली. पैसे चोरीला गेले ह्याचं मलाही लई वाईट वाटतंय, पण त्याहीपेक्षा ना भाऊ काकांचे झालेले हाल बघून वाईट वाटतंय. दादा लई चिडलेले, लई ओरडले त्यांच्यावर. अगं ओरडणार नाही तर काय करणार. एकतर बक्षिसाची एवढी मोठी रक्कम चोरीला गेली आणि ते घरी न कळवता हे दिवसभर बाहेर हिंडत बसले. पण ते घाबरले होते, तुम्हाला त्यांचा स्वभाव माहित आहे ना. हो मुक्ता, मला सगळं मान्य आहे, मला त्यांचा स्वभाव माहिती आहे, पण परिस्थिती काय होती. हा, त्यांनी घरी सांगायला नको होतं का? त्यांनी हे लपून ठेवलं, त्यामुळे आता कुठलीच ऍक्शन घेता येत नाहीये. तुला माहितीये का, हे जर घरी कळलं असतं ना तर दादांनी त्यांची ताकद वापरून एवढ्यात चोरांना पकडलं सुद्धा असतं. पण आता काय झालं, भाऊ काकांच्या भित्रेपणामुळे सगळेच रस्ते बंद झालेत. आता मला सांग, ह्यात चूक कोणाची? आता याला चूक कसं म्हणावं मला काही माहित नाही, पण मी तर देवी आईचे आभार मानते की त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट नाही झालं. मुक्ता, आता दादा काय म्हणताय? त्यांनी भाऊ काकांना शिक्षा वगैरे केली आहे का? नाही नाही, तेव्हा ते लई चिडले होते, पण त्यानंतर ते स्वतःच भाऊ काकांसाठी जेवणाचं ताट घेऊन गेले. शेवटी राग किती असला तरी नात्यातली माया थोडीच अटत असते. यार मुक्ता, तुझ्या हक्काचे पैसे गेले, तुझ्या संस्थेचं काय होईल? त्यात गायत्रीचा प्रॉब्लेम. अगं दादांपासून किती दिवस आपण हे लपून ठेवायचंय.
आहे का? आज ती मला संबळ शिकवणार आहे. अहो सकाळ उठल्यापासूनच ती मागे लागली होती आज संबळ शिकायला जायचं म्हणून. तरी मी तिला म्हटलं आजीची तब्येत बरी नाही आज नको जायला, पण ती ऐकायलाच तयार नाही म्हणून घेऊन आलो तिला. आता कशी आहे आजीची तब्येत आता? काका, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? मंजिरी बाळा, कधी आलीस तू? आत्ताच. भाऊ काका, तुम्ही या चहा नाश्त्याला आलाच नाही. या आधी नाश्ता करून घ्या. नाही नको, मी केला सकाळी नाश्ता. भूक लागली होती, केला. अगं मुक्ताताई, ऐक ना, आणखी एक मुलगीला संबळ वाजायला शिकवायचंय. वय हो, कधी घेऊन येऊ तिला? मी सांगते. पण खरंच लय छान वाटलं ऐकून. हाच तर उद्देश होता मावान भाऊ काकांचा. भाऊ काका, ऐकलत ना, अजून एक मुलगी येणार आहे संबळ शिकायला. अहो एकदा संस्था सुरू झाली की अजून मुली वाढतील. मुक्ताताई, तिकडे मोठा हॉल असेल, स्टेज असेल, मग संबळ वाजायला खूप मजा येईल. नाही बाळा, तुमची ती चांगली मोठी मोठी स्वप्न माझ्यामुळं मातीत मिळाली आहेत. माझ्या बेजबाबदारपणामुळं सगळं संपलं. पैसा कमवायची तर अक्कल नाहीच आहे, पण निदान सांभाळून घरी सुद्धा आणायची अक्कल नाही. मुक्ता, मला माफ कर. तुझी उभी राहणारी संस्था माझ्यामुळं उभं राहण्याच्या आधीच ढासळली. अहो असं काय करताय तुम्ही? असं नका बोलू. दादा, तुम्ही हिला घेऊन आत जाल, मी येते नंतर शिकवायला. हो चल बाळा. ये, आज संबळ शिकणार. भाऊ काका, अहो, तुम्ही स्वतःला दोष का देताय? हे बघा, त्या दिवशी मी तुम्हाला एकटीला सोडून आले म्हणजे मावा पण दोष आहे ना त्यात. मला सांगा, दादा तुम्हाला परत काही बोलले का? पहिली शिक्षा, आजपासून घरच्यांच्या सोबत एकत्र जेवायचं नाही. आणि दुसरी शिक्षा, यापुढे पायामध्ये कुठलंही पायताण घालायचं नाही, अनवाणी चालायचं. चालताना पायाला असे दगड धोंडे असे बोचले पाहिजे. ही शिक्षा मी तुला दिली, हे कोणालाही कळता कामा नये. तू स्वतःला शिक्षा करून घेतोयस हे लक्षात ठेव. जर का कोणाला कळलं तर आता चपला काढून घेतल्यात, अनवाणी केलंय, उद्या कपडे काढून गावातनं गल्ली बोळातनं चापकाची फटकी मारत मारत फिरवीन. भाऊ काका, मी काय विचारतेय? नाही नाही नाही, दादा मला काही बोलला नाही. आणि दादाने मला ती ही सुद्धा दिली नाही, काय शिक्षा सुद्धा दिली नाही. अहो पण मी तुम्हाला शिक्षेबद्दल कुठं काय विचारलं? नाही म्हणजे तू नाही विचारलं, पण मला तसं वाटतं. मला शिक्षा झालीच पाहिजे. प्लीज प्लीज मला काहीतरी शिक्षा द्या. भाऊ काका, असं नका बोलू, त्याची काही गरज नाहीये. नाहीतर मीच मला शिक्षा करून घेतो आता. भाऊ काका, काय करताय भाऊ काका? तुम्हाला माहिती शपथ आहे, असलं काही करू नका. काय करताय काय तुम्ही? तुला बरं वाटत असेल ना माझ्या आधीच खचलेल्या आणि हरलेल्या नवऱ्याची मजा बघून? अगं, तिला काही दोष देऊ नकोस, तिला काही बोलू नकोस. सगळी माझी चूक आहे. काय पाहिजे ते मला बोल, मला शिक्षा करा. घ्या स्वतःला शिक्षा करून घ्या. आपला दोष नसताना सुद्धा असेच तडपडत राहा. होऊ दे जीवाला काहीतरी. यांच्या पुढे ना माझी ना अक्कलच बंद झाली आता. हो, असं मनाला घेऊन कसं चालन?
हो, आयुष्यात अशा घटना घडत असतात. पण आपण त्याच घटनांचा विचार करत बसलो आणि स्वतःला त्रास केला ना, तर कसं होणार? हे सगळं सोडून त्या बाहेर पडाय हातून. ठीक आहे, मी प्रयत्न करीन. पण तू जा. ती मंजिरी तुझी वाट बघत असेल ना, तिला आज संबळ वाजवायला मिळणार. हं? मिळू दे, जा. मी जाते, पण पुन्हा असं अजिबात करायचं नाही. हा, ठीक आहे, नाही करणार. पण तू जा, ती वाट बघत असेल ना. नशिबाने थट्टा. अरे भाऊ, अरे नशीबवान असा तू बाबा. नाही, एवढी भयान चूक करून सुद्धा दादांच्या तावडीतून वाचलास तू. नाही, पण असं समजू नको हं, की दादांचा राग शांत झालाय. हा, ते कधीही सटकू शकतात. आणि आता बघ ना, आपली मुक्ता त्या लहान लहान मुलींना संबळ शिकवते. त्या संबळीच्या आवाजाने कधीही सटकू शकते त्यांच्या. काय त्या मुक्ताचं, तिच्या नशिबात ना ते पैसे राहिले ना संस्थेचं स्वप्न राहिलं. आणि तू काय बाबा भाऊ, तुला काय, सगळी जबाबदारी त्यांनी तुझ्यावर टाकली आणि तू त्यांची माती केली. कशी नशिबाने थट्टा आज. ती प्रेग्नेंट आहे हे घरातल्या सगळ्यांना कळलं तर काय होईल? मुक्ता दादांना थांबवू शकेल? त्यांच्या रागाला आवर घालू शकेल? ऋषी नेमका कोणत्या संकटात अडकलाय? तो परत आलाच नाही तर माझ्या पोटातल्या बाळाचं काय होईल? ऋषी, कुठे आहेस तू? आम्हाला विश्वास आहे तुमच्यावर. बाबा, नका ना रडू. काय करू, खरंच काय नाही केलं बाळा, खरंच नाही काय केलं. दादा, मी हात जोडीते. असं करू नका. भाऊ काका चोरी नाही करू शकत. तुला असं तडपडताना बघताना मला लई मज्जा येते. सारंग, तू महत्वाच्या कामासाठी बाहेरगावी गेला होतास ना? झालं का ते काम? नाही, आय मीन काम झालं नाहीये ते, बट होईल. हो हो, होईल म्हणजे काय? अरे, मला माहिती आहे ना तू किती जिद्दी असते. असंच काम असंच सोडून येणार नाहीस तू. करणार म्हणजे करणारच. सारंग, काय काम होतं?
म्हणजे बिझनेस संबंधी होतं की घरगुतीच काही कारण होतं? नाही तसं असतं तर तू आणि मी गेलो असतो ना पप्याला घेऊन जाण्याऐवजी. हां अरे कसं आहे युवराज की आपण दोघंही जर बाहेर गेलो असतो तर इथे कोणी लक्ष दिलं असतं, इथे पण कोणीतरी हवं ना लक्ष द्यायला. सो मी पप्याला म्हटलं की पप्या तू चल म्हणून, नाहीतर तुला घेऊन गेलो असतो ऑब्व्हियसली. अरे हे काय, चला 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 जेवूया, चला चला. जेवूया जेवूया. काय काय दादा कुठे आले अजून? नाही, ते आज येणार नाहीयेत. का? नाही, आज उपवास आहे त्यांचा. नाही, काय झालं माहितीये का, मुक्ताच्या बक्षिसाचे पैसे चोरीला गेले ना, ते मिळावेत म्हणून त्यांनी आज उपवास धरलाय. मला काही म्हणाले नाही पण असं. तुम्हाला सांगितलं नाही ते रे? अरे बापरे. नाही, आताच ठरवलं त्यांनी. म्हणजे आता मी त्यांच्याकडे गेलो होतो एका महत्वाच्या कामासाठी. त्यावेळेला मी त्यांना म्हटलं चला जेवायला या. त्यावेळेला त्यांनी मला ह्या उपवासाबद्दल सांगितलं. हा बघा, त्यांचाच फोन आलाय, बोलतो त्यांच्याशी. हॅलो. हा दादा. नाही, मी इथे आता जेवायला आलो होतो. तुमच्या त्या उपवासाबद्दल तुम्ही वहिनींना सांगितलं नाही का? अरे 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 नाही नाही, तुम्ही त्यांना ते सांगा ना. हा हा, हो हो, देतो त्यांच्याकडे फोन. हा, हे बोल. हॅलो. ती काशाने बाहेरून काहीतरी चमचमीत आणलाय, ते धपाधप हादडतोय म्हणून हा उपवास ठेवलाय. ठीक आहे, जसं तुम्हाला योग्य वाटतं ना तसं करा. ठेवते. भाऊ काका कसे नाही आले? ते नाश्त्याला पण नव्हते आले. हो का? त्यांनी कालचं प्रकरण लईच मनावर घेतलंय. उपाशी नाहीये ते, जेवले ते. हो, आणि काल काय झालं माहितीये का, दादा स्वतः त्यांच्यासाठी जेवण घेऊन गेले होते. हो, माझ्यावर विश्वास नाही तुमचा? नाहीये विश्वास? मग हवं तर तुम्ही दादांना विचारा ना. हा, हे उपाशी राहणार आणि मी जेवणार नाही, हे योग्य नाही वाटत आहे मला. आता हेच तुझं नशीब, एकट्यानं खायचं. सोबत बोलायला हसायला सुद्धा कोणी असणार नाही. ताटात जे पडेल ते शिळं पाक बेचव कसंही असलं तरी खायचं. तक्रार करायची नाही, कुणाजवळ व्यक्त व्हायचं नाही. आता हेच तुझं नशीब. या बदफैली अवदस्येमुळं नाना वाहवत गेले. हिच्या नादाला लागून संसाराचं वाटोळं करून घेतलं. हिच्यामुळं आई आजारी पडली आणि असं वाटतं ना नरडीचा घोट घ्यावा हिच्या. कोण? भाऊ का? मी राव. राव साहेब तू. सावकाश 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 सावकाश. अरे बाबा, काय म्हणतोस? कसं वाटतंय? हाय, बरं आहे. पर काय रे, मुक्ताच्या पैशाची चोरी झाली असं कळलं. तर भाऊ तसं नाही रे, त्याचा स्वभाव तुला ठाव नाही काय? त्याच्यावर दया कर. काळजी करू नकोस तू त्याची अजिबात. मी कुठलीही शिक्षा वगैरे काही देणार नाहीये त्याला. खरंच देव माणूस आहेस रे तू. देवा, माझं समजा आयुष्य तुला लाभू दे रे. हाय माऊली,
त्याला खूप सुखात ठेव. दादा दादा ते तू ते फाईल्स काय चेक करणार होत्या ना. हा आठवलं. बरं आई, हा मी जरा काम करून येतो. हा हं? जा बाबा जा.